तर आता BMC निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची आमच्यासाठी आहे आणि आत्ताच मी इथे बांद्र्यामध्ये वोटिंग करून आलेलो आहे बाहेर. पण आम्हाला त्या महानगरपालिकेच्या आतमध्ये जायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला विश्वास आहे की मुंबईची जनता ही आमच्यासोबत आहे. नरेंद्र मोदींचा विकास आणि मुंबई आणि महाराष्ट्रासाठी तर मोठ्या प्रमाणामध्ये मदत झालेली आहे. मुंबईचा विकास अत्यंत धूमधडाक्यामध्ये होतो आहे आणि नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकास करणार आहे. त्यामुळं मुंबईची जनता जी आहे, मराठी जनता 40% इथं आहे, नॉन मराठी जनता 60% आहे आणि त्यामुळं नॉन मराठी लोक जे आहेत ते ठाकरे बंधूंना काय मतदान करणार नाही आहेत. कारण वस्तीतली आमच्यासोबत आहे हिंदू, वस्तीतली आमच्यासोबत आहे हिंदू. मग कसे सत्तेवर जातील ठाकरे बंधू? त्यामुळं या ठिकाणच्या महिला आमच्यासोबत आहेत, या ठिकाणचे सगळे बांधव आमच्यासोबत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मतदान होणार आहे. त्यामुळं मुंबईची महानगरपालिका जी आहे या ठिकाणी आम्हीच मारणार आहोत बाजी. या निवडणुकीमध्ये महायुतीच मारणार आहे बाजी. कारण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि माझीच या ठिकाणी येणार आहे सत्ता. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की मुंबईच्या विकासासाठी झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट आहे, एअरपोर्ट्स आहेत, त्यानंतर या ठिकाणचं जे क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, रस्ते आहेत, कोस्टल रोड आहे, अटल सेतू आहे, अशा पद्धतीचे अनेक जे प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मुंबईमध्ये जे पाणी भरतं आहे ते पाणी जे आहे ते पाणीचा निचरा कसा करायचा त्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे हे सत्तेवर होते पण त्यांना BJPचा पाठिंबा असायचा आणि RPI त्यांना पाठिंबा 2012 होता. त्यामुळं या वेळेला राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे आणि मुंबईची सत्ता ही आमच्याच हातात येईल असा आम्हाला विश्वास आहे. खूप पर्सेंटेज खूप कमी, 3 धरून सत्ता अजून वाढला नाही.